हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही जाणार होतो भीमबेटका, मध्य प्रदेशातील अशा एका ठिकाणी जिथे प्रत्येक खडक हजारो वर्षाचा इतिहास सांगतो. हे आहे भीमबेटका रॉक शेल्टर्स. तर इथे येण्यासाठी आपल्याला अशा प्रकारची तिकीट मिळते. त्याच्यानंतर आपण आतमध्ये जायला सुरुवात करतो. तर आपल्याला कारनेच जावं लागतं, म्हणजे रोडनेच आतमध्ये जावं लागतं. तिकडे आतमध्ये पार्किंगला जागा वगैरे आहे. आणि इथे आल्यानंतर आम्हाला खूप भारी वाटलं. सर्वजण छान छान रेडी होऊन आलो होतो. मस्त फोटोज वगैरे काढायचे अशा विचाराने. तर इथे नक्षूचे पप्पा बघा काय वाचतात आहे इथला इतिहास. इथे थोड्या थोड्या ठिकाणी असं लिहून ठेवलेलं होतं या जागेचं वैशिष्ट्य वगैरे. तर आम्ही निघालोय आतमध्ये जायला. तर हा आहे गेट, इथून आम्ही आत जाणार होतो. तर बघा तुम्हाला दिसतंय की आजूबाजूला आपल्याला अशी चिन्ह वगैरे दर्शवली आहेत, ज्याच्याने आपल्याला समजेल कुठे काय आहे. आणि इथे तर पूर्ण माहिती भीमबेटक्याबद्दल दिली होती. जी वाचून आम्ही आतमध्ये प्रवेश केला. तर माझे दादा वहिनी बघा तुरू आमच्या पुढे निघालेत आणि आम्ही होतो त्यांच्या मागे मागे. तर चला मग आपण सुरू करूया. जर तुम्हाला इतिहास, निसर्ग आणि प्राचीन संस्कृती अनुभवायची असेल तर हे ठिकाण नक्कीच तुमच्या बकेट लिस्टमध्ये असायला हवं. तर हे भोपाळपासून 45 किलोमीटर अंतरावर आहे आणि घनदाट जंगलाच्या मध्यभागी वसलेलं असं ठिकाण आहे. बेटका हे फक्त पर्यटन स्थळ नाही, तर ते हे मानवाच्या सुरुवातीच्या जीवनाचा जिवंत पुरावा आहे. या प्रत्येक गुहामध्ये आदिमानव राहत होते आणि त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंग भिंतीवर चित्रांच्या स्वरूपात रंगवून ठेवले आहे. या चित्रांमध्ये शिकार करणारे लोक, घोडे, हरिण, बिबट्या, हत्ती, नृत्य करणारे समूह आणि अनेक प्राण्यांची चित्र दिसतात. विशेष म्हणजे हजारो वर्षानंतरही ही चित्र अजूनही स्पष्ट दिसतात. या चित्रांमध्ये नैसर्गिक रंगाचा वापर करण्यात आला होता. लाल, पांढरा आणि हिरवट रंग हे दगड, झाड आणि नैसर्गिक खजिन्यांपासून तयार केले जात होते. तर भीमबेटका या नावामागेही एक रंजक आख्यायिका आहे. महाभारतातील पराक्रमी भीम या ठिकाणी विश्रांतीसाठी बसला होता. त्यामुळे या जागेला भीमबैठका आणि पुढे भीमबेटका असं नाव पडलं, अशी लोकमान्यता आहे. इतिहासकारांच्या मते इथला मानवी वावर हजारो वर्षापासून होता. इतिहासाबरोबरच इथला निसर्गही मन जिंकतो. मोठे मोठे दगड, हिरवीगार झाडं, पक्ष्यांचा आवाज आणि शांत वातावरण. शहराच्या धावपळीपासून दूर काही क्षण निवांत घालवायचे असतील तर हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे. जर तुम्ही इथे येणार असाल तर आरामदायी शूज घाला, पाण्याची बाटली सोबत ठेवा आणि प्रत्येक गुहा शांतपणे पाहण्यासाठी पुरेसा वेळ काढा. खरंच इथे आल्यानंतर असं वाटलं की आपण हजारो वर्षे मागे गेलो आहोत आणि त्या काळातील लोकांचं जीवन जवळून अनुभवत आहोत. माझ्यासाठी हा अनुभव खूप खास आणि अविस्मरणीय होता. तुम्हालाही मध्य प्रदेशात फिरायचं असेल तर भीमबेटकामध्ये नक्की भेट द्या. हा ब्लॉग तुम्हाला आवडला का? आणि जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां.